हे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा राजरोसपणे सुरू असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। काही ठिकाणी प्रशासनाकडून कारवाया केल्या जात असल्या तरी शेवगाव परिसरात वाळू माफियांचा बिनधास्त कारभार सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधितांना कुणाचा तरी आशीर्वाद आहे असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे शेवगाव तहसील कार्यालयात एका खासगी व्यक्तीचा हस्तक्षेप असल्याचीही चर्चा असून त्या व्यक्तीचे काही अधिकाऱ्यांना धरून आर्थिक तडजोडी करत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत। तो खासगी व्यक्ती संबंधित महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना वेगवेगळ्या तक्रारी टाकून दबाव टाकत असल्याचं सांगितलं जात आहे। तसेच दबाव तंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याच्या या दबावाला काही कर्मचारी आणि अधिकारी बळी पडत आहेत अशी खमंग चर्चा ऐकायला मिळत आहे। तसेच त्या खासगी व्यक्तीचे कारनामे सध्या शेवगाव शहरात चर्चिले जात आहेत। जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी या खासगी व्यक्तीचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेवगाव शहरात होत आहे। दरम्यान या सर्व प्रकारांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करून वाळू माफियांना आळा घालावा अशी ठोस मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। खरे सव्वाशेर न्यूज, संगमनेर।